कुठे गेली ही कार्टी? आता हिच्यामुळे सगळं फसायला नको. नाही नाही, नको नको. डाएट सुरू आहे. उगाच शुगर जाईल पोटात. एक काम करते, आईला हा पेढा ना परत देऊन टाकते. ऍटलीस्ट दामोदर काका तरी खातील. आई कुठे गेली होतीस तू? आई अगं फ्रेंडचा फोन आलेला, त्याच्याशीच बोलत होते मी. हा अच्छा. अगं मला ते एक महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. मीरा सकाळी तुला काही म्हणाली का? म्हणजे म्हणजे ती ती, ती बोलते का तुझ्याशी? आई ती आधी बोलत नव्हती, पण आता ती ट्राय करते. अच्छा. आई एक सांगू का, मी नाही बोलणार आहे तिच्याशी. हे काय? तू पेढा नाही खाल्लास अनन्या? आई अगं 1 तारखेपासून डाएट सुरू केलाय ना, ते शुगर इनटेक होईल तर होईल अगं. हे बघ अनन्या, देवाचा प्रसाद असतो तू, तेव्हा डाएट वगैरे काही पाळायचं नसतं, कळलं? खा तो प्रसाद मुकाट्याने. पावट मुलगी, हिच्यामुळे माझा डाव फसला असता. काय यार, पेढा नव्हता खायचा मला. 3 दिवसाची शुगर गेली पोटात. नर्मदा, दामोदर आणि अजित, मला आता असं वाटलं की हॉलमध्ये काहीतरी घडलं. तुलाही तसं काही जाणवलं का? काहीतरी म्हणजे 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 मी 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 तिकडे असं वेगळीच कडे तोंड करून उभी होते का? हे बघ, मला सांगता येत नाहीये, पण तिथे काहीतरी घडलं हे मला जाणवतं, एवढं नक्की. फक्त जाणवतंय? तुला तर खात्री असायला हवी की आता हॉलमध्ये नक्की काय घडलंय. जसं बाबा खोटारडे आहेत आणि आईसाहेब खरे आहेत याची तुला खात्री आहे, अगदी तसंच आत्ता हॉलमध्ये काय घडलं याची तुला काहीच खात्री नाहीये. मला विचारतेस तू?
अगं मला कुठे काय कळतं? मीरा, तुला आत्ताही याच विषयावर बोलायचंय? मी काहीतरी महत्वाचं बोलतेय तुझ्याशी. या दोघीत वाद वाढतोय आणि मार्जरीने दिलेल्या भस्माचा विधी झालाय. आता अंबिकाची शक्ती गेली असेल. अच्छा, म्हणजे तू बोलतेस ते महत्वाचं आणि मी तुझा वेळ वाया घालवतीये ना? अगं मग तू माझ्याशी बोलतेसच का? कारण मला वाटलं माझी बहीण समजूतदार आहे, तिच्याशी बोलावं म्हणून. अगदी तसंच मलाही वाटत होतं की माझी बहीण मला सत्य शोधून काढण्यात मदत करेल, पण नाही. मीरा, हे कसं शक्य आहे? अंबिकाची शक्ती अजून गेली कशी नाही?